तर हरे कृष्ण मित्रांनो, मी आहे प्रशांत आणि तुमचं हार्दिक स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवर. ठीक आहे मित्रांनो, तर आज आहे शनिवार आणि नवीन वर्षाची एक प्रयत्न करतो की नवीन ठिकाण एक्सप्लोअर करायचं काम चालू आहे माझं. सध्या आज जे आहे शनिवार असल्यामुळे सागरला पण सुट्टी असते. आता माझ्यासोबत राईडला असणारे सागर असणार आहे. ठीक आहे, तर आज आपण जाणार आहोत जव्हारच्या मागेच आहे, जे की आहे सूर्यमाला हिल स्टेशनच्या इथे. आपण आता वाजलेले आहे साधारणतः 1 वाजलेला आहे आता. ठीक, 1 वाजल्याच्या दरम्यान आता निघतो, सागरला पिकअप करतो आणि तिथून जे आहे आपले जव्हारकडे जे आहे आपला प्रवास चालू आहे. आणि मुळात बरेच काय अशा गोष्टी मी तुम्हाला येत्या काही टाईमात तुम्हाला मी माझ्या यूट्यूब चॅनलवरतीच सांगणार आहे. ठीक आहे, पण त्या अगोदर की आजचा जो आहे ब्लॉग आहे तो तुम्ही नक्कीच एन्जॉय करा. खूप मस्त ठिकाण आहे. आता हिवाळ्याच्या थंडीत पण आपण बघायला गेलो तर खूप मस्त हिल स्टेशन आहे तिथं. हिल स्टेशनचं एक मुळात एक वैशिष्ट्य पण असं असतं की आपल्याला तिथे सूर्योदय आणि सूर्यास्त हे खूप चांगल्यारीत्या आपल्याला तिथून व्ह्यू जो आहे आपल्याला बघता येतो आणि त्याचाच आनंद जो आहे त्याचाच एक प्रकारे कॅच करून ते माझ्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. आणि त्याच प्रकारे जे आहे काही मोठं ब्लॉग पण शूट करतो. सिनेमॅटिक शॉट काय असेल ते तुम्हाला सगळं काही डिटेल इन द व्हिडिओ तुम्हाला भेटून जाईल. त्यासाठी तुम्हाला एक करावं लागेल मात्र की माझं जे चॅनल आहे ते लवकरात लवकर 3000 तरी जे आहे माझे जे आहे सबस्क्रायबर वाढवायला पाहिजे तुम्ही. त्यासाठी तुम्हाला एक सबस्क्राईब करायला लागेल माझं चॅनल. Try to leave myself behind, looking for a better place, not to stay alone. Gain our trust and you chose to break it. Ask for truth but you only fake it. You thought you said what we had was sacred. It's all lies, all lies. I was broken and nice and late. तिथं जर असंच क्लाउडलीचं वातावरण जर असेल ना तर व्ह्यू पण आपल्याला कसा भेटतो आता तिथं गेल्यावरतीच आपल्याला माहीत पडत. तर सोबत सागर आहे आणि आसपास तर मस्त सीन आहे. आज वातावरण मस्त आहे. तरी आम्ही 1-1:30च्या आसपासच निघलो होतो आणि आत्ता जे आहे 2:15 झालेले आहे आणि जाऊ हळूहळू. तसं बघूयात पुढे काय काय कसं काय. अजून मी तर जेवण पण नाही केलं एक्साइटमेंटमध्ये. माझं एकतर कसं होऊन जातं की बाहेर कुठे गेलं ना म्हटलं तर बाहेरच्या ठिकाणी गेलं का तिथलीच एखादी मिसळ नाही तर काहीतरी पुरी भाजी काहीतरी तिथली चवच वेगळी असते. आपलं नाशिकचं सोडून दुसरे खेडेगावात जर तुम्ही कुठं काय जेवलं खावलं तर त्याची पण टेस्ट वेगळी राहते. ठीक आहे, काका इकडे सूर्यमालासाठी कुठून रोड? सूर्यमाला आपलं हिल स्टेशनला जायचं आहे. हां, हिल स्टेशन नाही का ते उंच ठिकाण आहे बघा, बघण्यासाठी उंच ठिकाण आहे बघा. हिल स्टेशन म्हणून आहे. कुठे ते इकडेच आहे का? इकडे सूर्यमाला इकडेच आहे. हां, जव्हार इकडे इथं हिल स्टेशन म्हणजे ते सनसेट पॉईंट वगैरे आहे इकडे जव्हार. नाही तिकडचं आपल्याला पाहिलं सूर्यमालचं. इकडून जायचं इकडून ना? हां, खोडाळा. तर धन्यवाद.
थोडासा कस तरी होता भाऊ. बरंच फिरून आलो रे आपण. 3, 4, 5 डोंगर चढून खाली वर उतार करून. कुठून तिकडून तर रोड दिसायला पाहिजे, नाही तर तुझं नको रात्री. हां तू नाही तर त्याचा दिशा भूल करून आपण तिकडंच घेरके मारत बसायचं. वा वा शुक्ला शॉट. नाही रे शुक्ला शॉट. तर फायनली मित्रांनो आलो सूर्यमाळ बिरसा मुंडा प्रवेशद्वार. जय आदिवासी. नमस्कार बाबा, राम राम. इकडं आपल्याला इकडंच औषध भेटतं बरं. औषध पाहिजे लागते इकडं भरपूर. तू इथं बोलला ना लागते असं पलटण राहतं. अरे पर्यटन क्षेत्र कुठे मागून आहे का? कुठून उंच ठिकाण नाही का ते पायीच? हां हां तो छोटा रोड आहे का तो तिथून का? बरोबर. आणि इथं हाडाचं औषध पण भेटतं ना रे? हाडाचं औषध भेटतं ना? कोण आहे जुना माणूस? कोण आहे इथं पहिले ते जुने द्यायचे बा एकदम पहिले सुरुवातीला? नसेल माहीत तुला? एकदम जुना पहिलेच एकदम जुने द्यायचे. कुठं आहे का ते? कुठला पाडा? वंगत पाडा का? तर मित्रांनो आता पोचलेलं आहे सूर्यमाळचं सनसेट पॉईंट इथे. तर इथे आहे मस्त सीन आहे. पण जे आता वाजलेलं आहे साधारणतः 4:45च्या आसपास टाईम झाला असेल. धुक्यानेच एवढं आवरून गेलं का काय असं आपल्याला सनसेटही बघायला भेटतो का नाही? ठीक आहे जे आहे ते आहे तेवढं ते आपण करून आलो तर खरी आपण इथे. चला जाऊयात काय काही नाही पाहू. पहिले तर चक्कर मारून घेऊ काय इकडे काही नाही. तानसा अभयारण्य ठाणे वन्यजीवन विभाग तानसा अभयारण्य वनक्षेत्र परिषद परळी. सूर्यमाल हे ठाण्याच्या अंतर्गतच येते वाटतं. ठीक आहे ठाण्याचा वन्य विभाग आहे आणि हिल स्टेशन भारी आहे तसं. पण सॅटर्डे संडेला म्हटलं क्राऊड राहतो गर्दी राहते पण तसं काही वाटत नाही. तिकडं चल ना पुढं तिकडं काही पाहत एवढं इकडं बसायला निवांत ठिकाण. खायला काहीतरी आणायला पाहिजे म्हटलं इकडं खायला आहे काय म्हटलं भेटून जाईल असं म्हटलं. मला कसं वाटलं असेल म्हणजे असं सनसेट पॉईंट म्हटलं तर म्हणजे जास्त गर्दी असेल काय खाण्यापिण्याचं पण असेल. वा रे वा. अरे काय हे केवढा मोठा घाट आहे. चेष्टा आहे का? बघताय मित्रांनो कशा प्रकारे घाट आहे. आम्ही येताच कारण की 7-8 डोंगर मायामध्ये झाले असेल पार करून आमचे. डोंगर चढ उतर असे घाट रोड आहे त्याच्यामध्ये. आणि असे 7-8 डोंगर झाले आमचे उतरून चढून इथपर्यंत येण्यापुरते. ठीक आहे आता जाते टाईम आम्ही असं करणार आहे की आता जाताना तर रात्रच होईल. घाट पण असेल आणि अंधार जास्त. तर कसं आहे थोडा जंगल एरिया आहे तर आम्ही बघूया तिकडे. इकडून एक घोटी मार्गसुद्धा आहे जो आपला कसारा घाटाच्या इकडूनच निघेल. ठीक आहे तर इकडून सागर ॲक्च्युली आलेला होता इकडे खाडळी का कुठे त्या गावात जे आपण मागं पाहिलं. कोणतं? खोडाळी. तर तिथे आलेला होता तो.
तर त्यांनी तो इगतपुरी घोटी साईडून आलेला होता. मग तिकडून जर रोड जर त्याला माहिती असेल तर त्या रूटने जाऊन आपण बघूयात. पण यार सीन इतका जबरदस्त आहे, धुक्याने पूर्ण भरून गेलेलं आहे. आम्हाला खास जो व्ह्यू बघायचा पाहिजे ना आम्हाला तो भेटायला पाहिजे. काही नाही, नवीन ठिकाण आहे, एक्सप्लोर करण्यासारखं आहे. चलतं पुढं. अरे बापरे, असा व्ह्यू आयुष्यात मी माझ्या मते जास्त करून पाहिलं नाही. एवढे हिल स्टेशन आय थिंक कुठं गेलं असेल मी, एक हिल स्टेशन कोणतं तरी होतं, पण तसा मला व्ह्यू भेटलेला नाही. पण हा जो आहे हिल स्टेशन खूप जबरदस्त आहे, बऱ्याच वरती आहे. ठीक आहे, ऑसम व्ह्यू आहे यार. थोडा आपल्या आयुष्यातला काही क्षण जो आहे प्रवास करत जा तुम्ही, अशा नवीन ठिकाण तुम्ही एक्सप्लोर करत जा, जेणेकरून आयुष्यात काय अशा आठवणी रेकॉर्ड होऊन जातात की ज्या पुण्यांदा आपल्याला बघायला मिळत नाही. त्याच प्रकारे मी त्याचा लुप्त घेत राहतो दरवेळेस. माझं तर फिरणं बंद नाही होणार, फिरणं तर माझं एक्सप्लोर करणं, नवीन ठिकाण चालूच राहील. म्हटलं आसपास नाशिकच्या बरेच ठिकाण पण आपण एक्सप्लोर केले, जे बाकी राहिले ते पण, आणि काय असे नसेल पण बाकी की जे मी अजून फिरलो नाही ते पण आपण शोधून काढूयात. आणि इकडे सूर्यमालचा पण माझा प्रवास पहिल्यांदा आहे. मी जव्हारकडे गेलेलो आहे, जव्हारच्या अलीकडेच हा मार्ग येतो सूर्यमालकडे जाण्यासाठी. तर तिथून रोड पण असा मस्त होता ना, घाटातून एकदम क्लिअर कट रोड होते आणि घाटातूनच हा डोंगर चढ उतार करूनच इथपर्यंत आलो. हा सीन, आजचा जो टायमिंग आहे किंवा वेळ आहे जो आज इथे आलेलो आहे तो वायाने गेलेला आहे पूर्णपणे, त्याचा आम्ही लुप्त घेऊ. पण जे धुका आहे ना, धुक्यांमुळे जो क्लिअरली विजिबल नाही होते सूर्य. ठीक आहे, आम्हाला खास तो सनसेट जो आहे व्ह्यू बघायचा. एकतर अर्ली मॉर्निंग आले ना तुम्ही, एकदम पहाटेच्या लवकर निघायचं. साधारणतः 3, 3:30, 4च्या आसपास घरून तुम्ही नाशिकमधून निघलात, इथे आला तर तुम्हाला अर्ली मॉर्निंगचा व्ह्यू तुम्हाला भेटेल सनराईजचा आणि सनसेटचा. मग एक किंवा 1:30च्या आसपास तुम्ही नाशिकमधून निघायचं. ठीक आहे, जर टू व्हीलरवर येत असेल तर. माझ्या अकॉर्डिंग सांगतो मी, ज्या टायमात आलो आरामशीर, तर त्या टायमाच्या हिशोबाने. आणि बघूया तिथे काही शूट पण करूया, तिथली काही असेल काही माहिती. एक भाऊ जे आहे ते होते तिथे, त्यांना इथली माहिती विचारू कशी काय.
हे बघा मित्रांनो, इगतपुरी घोटी रोडून ज्या मार्गे आम्ही निघालो ना तिकडेच असा मस्त सीन आहे. ही कुठली नदी माहीत नाही, पण इथे बघताय तुम्ही महादेवचं मंदिर पण आहे, शिवलिंग आहे इथे. आणि आसपासचा जो नजारा आहे ना तो खूप माझ्या होते. परत राईडला इथे यावं लागेल, इथे विजिट द्यावं लागेल. आत्ता कसं जायचा टाईम आहे त्याच्यामुळे मी इथं प्रॉपरली असं काही अजून हे करू नाही शकत. पण मला दुसरा जो आहे स्पॉट की ह्या नाही सॅटर्डे किंवा नेक्स्ट सॅटर्डे किंवा पुढच्या म्हणजे 2 वीक नंतर आपण बघूया तिथे यायला, सागरला परत इथे घेऊन येऊ. पण ऑसम व्ह्यू आहे यार. एक तर सूरजला मग बघेल, सूरज आणि सागर मासे रोहित व्ह्यू 4 जण इकडे येऊ. पण यार ऑसम व्ह्यू आहे, खतरनाक व्ह्यू आहे. आता सगळं कॅरी केलेलं आहे त्याच्यामुळे काही घेऊ नाही शकत शूट. तुम्ही असंच बघून घ्या. हां, नेक्स्ट टाईम आलो का मी इकडे येईल राईडला परत एकदा. पण स्पॉट भारी त्याच्यामुळं म्हटलं थांबावं. रोड पण बघितलं ना तुम्ही, काय कॉर्नरिंगला मजा येत होती खरंच. एकदम घाटा डोंगर. आता तुम्ही पाण्याची लेवल पण बघता, आता पाण्याची लेवल कमी आय थिंक. जे वरती दिसतं तुम्हाला हे तळ्याच्या वरती जेवढं पण जिरपेल लाल माती नदी तिथपर्यंत पाणी येत असेल. म्हणजे त्यावेळेस काय व्ह्यू असेल इथे, विचार करा तुम्ही.